Hello student, good morning to all. Today is 16th of December 2020 and today what we will do? Today we'll start our next chapter, that is number 18. Look before you leap. Leap म्हणजे काय? जंप मारणे किंवा उडी घेणे किंवा एखादं काम करणे. मग लेसनचं नाव काय आहे? लुक बिफोर यू लीप म्हणजे काय? आधी पाहून घ्या काही गोष्ट करण्या अगोदर किंवा उडी मारण्या अगोदर कमीत कमी खाली तरी पहा असं. So one story is here about two frogs, how they suffer from summer season and because of that how they travel and what precautions they have taken, that we will see. म्हणजे दोन जे बेडूक असतात ते दोन बेडकांची गोष्ट आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यामध्ये त्यांना कसा त्रास होतो आणि ते मग कसे शोधात निघतात दुसऱ्या जागेच्या, त्या ठिकाणी काय होतं नेमकं ते आपण पाहणार आहोत. Long ago there lived two little frogs in a pretty little pond. खूप वर्षांपूर्वी, खूप काळापूर्वी दोन बेडकं सोबत राहत होते एका छोट्याशा डबक्यामध्ये. पॉन्ड म्हणजे काय? एक प्रकारचं छोटंसं तळं. कलरफुल वॉटर लिलीज ग्रीव इन द पॉन्ड. लिली फ्लावर्स जे आहे, कलरफुल लिली फ्लावर्स ते त्या ठिकाणी उगलेले होते. फिशेस darted about and tiny insects buzzed around. फिश काय करत होते? डार्टेड म्हणजे काय? मूव्ह क्विकली ऑर सडनली म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे. मग मासे काय करत होते? एका ठिकाणाहून दुसरीकडं फास्टमध्ये जात होते आणि त्या ठिकाणी जे इन्सेक्ट्स होते ते काय करत होते? बज्ड अराउंड. बज्ड म्हणजे काय? आवाज करत होते, किरकिर ब्झ असा आवाज करत होते. द पॉन्ड वॉज फुल ऑफ लाईफ. आणि ते जे पॉन्ड होतं, ते जे छोटंसं तळं होतं त्याच्यामध्ये खूप सारी लाईफ होती म्हणजे जीवन होतं. द टू फ्रॉग्स वेअर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. आणि ते जे दोन मित्र होते, जे दोन फ्रॉग्स होते ते खूप चांगले मित्र होते. दे हॅड प्लेंटी टू ईट इन द पॉन्ड. आणि त्यांना खाण्यासाठी भरपूर काही होतं पॉन्डमध्ये. ऑल द डे लॉंग दे प्लेड अबाउट जम्पिंग फ्रॉम लिली पॅड टू लिली पॅड अँड डायव्हिंग हेडलॉंग इन द पॉन्ड. आणि ते काय करत होते? दिवसभर ह्या लिली पॅडवरनं त्या लिली पॅडवरती जंप करत होते. लिली पॅड म्हणजे काय? तर त्याचे जे लिव्ज वगैरे असतात त्याचे पानं पाण्यामध्ये, तर त्यावरनं उड्या मारायचं काम करत होते ते. अँड डायव्हिंग हेडलॉंग इन द पॉन्ड. आणि पूर्ण तळा म्हणजे जे डबका आहे त्याच्यामध्ये पूर्ण सर्व किनाऱ्याला पोहायचं काम करत होते. दे वेअर द हॅपीएस्ट लिटल फ्रॉग्स इन द वर्ल्ड. आणि जगातले सगळ्यात हॅपी फ्रॉग्स होते ते. खुश होते बिचारे त्यांच्या लाईफमध्ये. द फ्रॉग्स लव्ह द रेनी सीझन. हे जे बेडूक होते त्यांना रेनी सीझन खूप आवडायचा. बट द रेनी सीझन डज नॉट लास्ट फॉर एव्हर. रेनी सीझन हा वर्षभर असतो का? नाही, फक्त 3 महिने असतो. द रेन्स स्टॉप अँड द वेदर बिकम हॉट. पावसाळा संपला आणि काय व्हायला लागले? गरमी व्हायला लागली. स्टील देअर वॉज अ लॉट ऑफ वॉटर अँड लाईफ इन द पॉन्ड. तरीसुद्धा त्या डबक्यामध्ये बरंचसं पाणी आणि जीवन शिल्लक होतं. देअर वॉज नथिंग टू वरी अबाउट. आणि काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नव्हती. इन विंटर द फ्रॉग फ्रेंड्स फाउंड कोझी लिटल प्लेसेस ॲट द एज ऑफ द पॉन्ड. विंटर सीझन होता आणि जे फ्रॉग फ्रेंड्स होते त्यांना एक कोझी लिटल प्लेस म्हणजे काय? एकदम मऊ भारी चांगली जागा त्या एज ऑफ द पॉन्ड म्हणजे किनाऱ्यावरती. एज म्हणजे काय? किनारा. त्याचे डबकं होतं त्याच्या किनाऱ्यावरती गवताळ मस्त कोझी जागा भेटली. दे स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाईम स्लीपिंग अँड रेस्टिंग. त्यांनी बराचसा वेळ त्या ठिकाणी झोपण्यात आणि आराम करण्यात घालवला. सून इट वॉज समर. आता हिवाळ्यानंतर काय येत असतो? उन्हाळा येत असतो. नाव द डेज बिकम व्हेरी हॉट. आणि आजकाल तेव्हाचे दिवस जे होते उन्हाळ्याचे त्यांचे खूप गरम होत होतं. विथ द हॉट सन ब्लेझिंग इन द स्काय.
आणि सूर्य इतका तळपत होता, खूप गरम होत होता आकाशामध्ये. द पॉन्ड बिगेन टू ड्राय, आणि त्या उष्णतेमुळे, तळपण्यामुळे काय होत होतं की तळ्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण सुकून गेलं होतं. विदाउट वॉटर द लिलीज ड्रायड अप, आणि बिना पाण्यामुळे लिलीज पण सुकून गेलेल्या होत्या, वाळल्या होत्या. देर वेर व्हेरी फ्यू इन्सेक्ट्स टू बी फाउंड, आणि त्या ठिकाणी आता इन्सेक्ट्स पण तेवढ्या प्रमाणात राहिलेले नव्हते. द फ्रॉग फ्रेंड्स वेर वरीड, आणि आता हे जे दोघं मित्र होते फ्रॉग्स, हे काळजी करायला लागले. डू यू थिंक द होल पॉन्ड विल ड्राय अप, आणि तू याचा विचार केला आहे की आता हे पूर्ण तळं सुकलेलं आहे किंवा सुकणार आहे, मग आपण काय करायचं, असं त्यांनी ठरवलं. लुक लाईक इट सेड द अदर, आणि यांच्यासारखंच हे जे झाडं आहे, इन्सेक्ट आहे, हे ज्या पद्धतीने वाळून गेले आहे किंवा काय, त्या पद्धतीने हे तळं देखील आता सुकणार आहे. तू काही ठरवलं आहे का, असा विचार ते करतात. व्हॉट शॅल वी डू देन, काय करायला हवं आपण. हाऊ शॅल वी लिव्ह, आपण कसं जगणार किंवा कसे जिवंत राहणार. वी मस्ट सर्च अ प्लेस वेअर देअर अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड फूड फॉर अस, आपण अशी जागा शोधायला हवी ज्या ठिकाणी खूप सारं पाणी आणि आपल्यासाठी जेवण अवेलेबल असेल. यू आर राईट, इट इज हार्ड वर्क, हे खूप कठीण आहे. ट्रॅव्हलिंग इन दिस हॉट सन, आणि ह्या उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये प्रवास करणं खूपच कठीण आहे. बट देअर इज नो अदर वे, पण आता दुसरा पर्याय देखील नाही आहे. कम लेट अस स्टार्ट, चला तर मग सुरुवात करू. नो द सूनर द बेटर, जेवढी लवकर सुरुवात करू तेवढं चांगलं. इफ वी ट्रॅव्हल टुगेदर द सर्च विल बी इझियर, आणि आपण दोघांनी सोबत जर शोधलं तर नक्कीच आपल्याला लवकर सापडेल. सो द फ्रॉग्स लेफ्ट द ड्राईंग पॉन्ड अँड बिगॅन टू लुक फॉर अ वॉटरी प्लेस, त्यांनी ती पॉन्डची जागा सोडून दिली आणि जिथे पाणी असेल अशा ठिकाणी जायचं ठरवलं. दे हॉप्ड अँड बिकम व्हेरी टायर्ड, ते उड्या मारत मारत चालले होते आणि खूप थकले होते. जस्ट देन वन ऑफ देम सॉ अ वेल इन द डिस्टन्स, त्या दोघांपैकी एकाला एक विहीर दिसली. दे रश टू द वेल, द वेल वॉज बिल्ट इन स्टोन अँड हॅड अ हाय सर्क्युलर वॉल, ते दोघंही त्या वेलच्या दिशेने जोरजोरात गेले. जी विहीर होती त्या विहिरीच्या बाजूला काय होतं, स्टोन होते, दगडाने बांधलेली होती, आणि हॅड अ हाय सर्क्युलर वॉल, गोल अशी भिंत बांधलेली होती दगडाची ते विहिरीवरती. द फ्रॉग्स हॉप्ड ऑन टू द वॉल अँड पिप्ड इनसाइड, एक फ्रॉगने उडी मारली वॉलवरती आणि आतमध्ये डोकावून बघायला लागला. पिप म्हणजे बघणे, इनसाइड. द वेल वॉज क्वाईट डीप, जी वेल होती ती खूप खोल होती. बट देअर वॉज अ लॉट ऑफ वॉटर स्टील लेफ्ट ॲट द बॉटम ऑफ द वेल, पण तरी त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पाणी अवेलेबल होतं तळाशी त्याच्या. द फ्रेंड्स बिगॅन टू जम्प फॉर जॉय, आणि ते दोघं मित्र उडी मारणारच होते आनंद घेण्यासाठी. वी आर सो फॉर्च्युनेट, आपण खूप भाग्यशाली आहोत. थँक गॉड दॅट वी फाउंड द वेल, खरंच देवाचे खूप आभार, आपल्याला ही वेल मिळाली. आवर प्रॉब्लेम इज सॉल्व्ह, आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. आवर सर्च हॅज एंडेड, आपला शोध संपलेला आहे. वी हॅव फाउंड अ न्यू होम, आपल्याला एक नवीन घर सापडलेलं आहे. लेट्स जम्प इन टुगेदर, 1 2, चला तर मग लगेच उडी मारूया. 1 2, वेट फ्रेंड, दिस वेल इज सो डीप, एक मित्र त्यातला म्हणतो दुसऱ्या बेडकाला की थांब, ही जी विहीर आहे ही खूप खोल आहे. अँड देअर्स वॉटर लेफ्ट ओनली ॲट द बॉटम, आणि तिथे पाणीसुद्धा कुठे तळाशी शिल्लक राहिलेलं आहे. बट वी कॅन शुअरली डाईव्ह इन हाऊ एव्हर डीप द वेल मे बी, कितीही खोल असली तरी आपण त्यामध्ये पोहू शकतो. डायव्हिंग इज आवर स्पेशालिटी, पोहणे हे तर आपली स्पेशालिटी आहे, आपण पाण्यात पोहू शकतो. वाय डू यू हेजिटेट, मग तू शंका का घेतोय किंवा का असं करतोय. इट हॅज ऑकर्ड टू मी दॅट दिस वेल इज ऑल्सो ड्राईंग अप, मला अशी शंका येते की माझा असा अंदाज आहे की ही विहीरसुद्धा काही दिवसात कोरडी पडेल.
इफ इट ड्राईज अप कम्प्लिटली वी विल हॅव टू लीव्ह दिस वेल टू. आणि जेव्हा ही विहीर कोरडी पडेल तेव्हा देखील आपल्याला ही विहीर, ही जागा सोडून पुढच्या प्रवासाला जावं लागेल नक्कीच. आय ॲग्री बट व्हाय यू हेजिटेट नाव. मला मान्य आहे पण तू का असं हेजिटेट करतोय किंवा नकारात्मक विचार करतोय असं. इट्स बिकॉज आय सी अ प्रॉब्लेम. का? कारण मला एक पुढे प्रॉब्लेम दिसत आहे, एक संकट आपल्यासमोर दिसत आहे. वी कॅन इझिली डाईव्ह इन टू द वेल. आपण एकदम इझिली त्यामध्ये उडी मारून जाऊ शकतो किंवा पोहू शकतो त्या विहिरीमध्ये. बट व्हॉट इफ द वेल ड्राईज अप. पण तेव्हा काय करायचं जेव्हा विहीर कोरडी पडेल. कॅन वी जम्प सो हाय दॅट वी रीच द टॉप ऑफ दिस वॉल. आपण एवढ्या उंचावर चढू शकू का जेवढ्या उंचावर ही वॉल आहे. शॅल वी बी एबल टू लीव्ह द वेल लाईक वी लेफ्ट द पॉन्ड. आपण ही वेल जी आहे, ही विहीर जी आहे ही सोडू शकू का जसं आपण पॉन्डला सोडून आलोय. यू आर राईट फ्रेंड सेड द अदर फ्रॉग. आणि दुसरा मग जो बेडूक होता तो म्हणतो हो बरोबर आहे तुझं. आय हॅड नॉट थॉट ऑफ दिस. आणि मी याबद्दल विचारच केला नव्हता. इट्स गुड दॅट यू कुड फोर सी दिस प्रॉब्लेम. आणि हे खूप चांगलं आहे की तू भविष्यात येणारा जो प्रॉब्लेम आहे तो पाहिला. लेट्स नॉट लीप इनसाइड. आणि आता यामध्ये उडी मारायची नाही. लेट्स कंटिन्यू विथ आवर सर्च. आणि आता आपण दुसरीकडे शोधूया. अँड सो द टू लिटल फ्रॉग्स हॉप्ड ऑन टू लुक फॉर अ सेफ शेल्टर. आणि त्या दोघांनीही ती जागा सोडून दिली. त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारल्या नाही आणि दुसरीकडे चांगले जे शेल्टर आहे, निवारा शोधण्यासाठी ते बाहेर पडले. बाहेर म्हणजे तिथनं त्या विहिरीमध्ये उडीच मारली नाही त्यांनी. हाऊ वेल इट इज सेड. आणि हे खरंच किती चांगलं आहे. लुक बिफोर यू लीप. म्हणजेच काय तर कुठेही उडी मारण्या अगोदर किंवा काही करण्या अगोदर एकदा बघून घ्यायचं आहे, ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आहे. So this is our today's lesson. I will send you word meaning. You just read this lesson. That is your today's homework. Read this lesson and write down the word meaning. Okay? Have a nice day.